नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी स्मिता यादव. पाहूया आज महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडी. संविधानाचा विजय, लोकशाहीचा विजय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे डोंबिवलीत विजय उत्सव साजरा. विद्यार्थ्यांच्या अनेक दिवसांच्या संघर्षाला अखेर यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकरांना विजय उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आज मोठ्या संख्येने नागरिक स्वर्गीय इंदिरा गांधी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ एकत्र आले. कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून करण्यात आले. त्यानंतर नीट पेपर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी हा विजय केवळ विद्यार्थ्यांचा नसून संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या न्याय लढ्याला साथ देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचेही आभार व्यक्त करण्यात आले. यानंतर उपस्थित नागरिकांनी जल्लोषपूर्ण वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करत संविधान आणि लोकशाहीच्या विजयाचा उत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांच्या संघर्षातून लोकशाही मूल्याचा विजय झाला असून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा प्रेरणादायी क्षण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. लोकसंदेश न्यूजसाठी डोंबिवली मुंबईवरून रणजित वाकळे यांचा रिपोर्ट. या नोंदीचं आपण देखील इथे आहोत त्याची दखल सगळ्यांनी घेतलेली आहे आणि मला खास करून तर डोंबिवलीकर नागरिक, पालक, विद्यार्थी यांचं अभिनंदन करावंसं वाटतं का ज्याप्रमाणे ते इथे उपस्थित झाले आणि सर्व कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आंदोलन केलं आणि एवढी वर्ष जे व्यक्त होत नव्हते परंतु व्यक्त व्हायला लागले, यापुढे देखील ते अशाच प्रमाणे व्यक्त होतील आणि आम्ही मनसे म्हणून एक ग्वाही देतो तर प्रत्येक डोंबिवलीकर नागरिकांच्या मागे, विद्यार्थ्यांच्या मागे, पालकांच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहू. त्यामुळे त्या सर्वांचं मी मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. फार वेळ आपला घेत नाही. ही सुरुवात आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने अहंकारी भूमिकेत वागतोय, या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या अस्ताला जाण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे असं मी समजतो. आणि इथे उपस्थित असलेले सर्व जे पोलीस बांधव आहेत, मगाशी ज्यांचा उल्लेख झाला की ज्यांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने महाराष्ट्रातले जे आंदोलन आहे ते हाताळलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. पत्रकार बंधू इथे उपस्थित आहेत, भर पावसात देखील ते कव्हरेज करत आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. जे 21 विद्यार्थी या शासनाच्या दुर्लक्ष. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.